नमस्कार मित्रांनो, मी शरद तुमचं शरद रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्रांनो मी एकाच बेसपासून दोन प्रकारचे आईस्क्रीम घरच्या घरी अगदी मार्केट स्टाईल कशा बनवायची याची रेसिपी शेअर केलेली आहे। ट्रस्ट मी मित्रांनो, मी तुमच्याबरोबर जे आईस्क्रीमची रेसिपी शेअर केली आहे त्याची टेस्ट अगदी तुम्हाला मार्केट बाजू आईस्क्रीम म्हणता अगदी ॲक्युरेट सेम टू सेम लागेल। त्याचप्रमाणे मित्रांनो मी आईस्क्रीममध्ये फर्स्ट टू इथे व्हॅनिला आईस्क्रीम शेअर केली आहे, त्याचप्रमाणे सेकंडमध्ये आपण मोस्ट पॉप्युलर एव्हरीवन फेवरेट चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी शेअर केलेली आहे। हे बघा आईस्क्रीमचा लुक पाहू शकता, अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल आलेला आहे। नक्की मित्रांनो तुम्ही देखील हे आईस्क्रीम तुमच्या घरी ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आईस्क्रीम आवडते, खूपच जबरदस्त तयार होतात। चला मग जास्त विलंब न करता टेस्टी डिलिशियस सेमी अशी दोन प्रकारचे आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण आईस्क्रीमचा बेस तयार करून घेत आहोत। त्यासाठी एक पॅन घेतला आहे, पॅन मध्ये आपल्याला अर्धा लिटर इतकं म्हशीचं दूध वापरायचं आहे। शक्यतो मित्रांनो आपल्या इथे गाईचं दूध घ्यायचं नाहीये आईस्क्रीम बनवण्याकरिता, म्हशीचं दूध त्याचप्रमाणे फुल फॅट क्रीम दूध घ्यायचं आहे। म्हशीच्या दुधाने मित्रांनो आपली आईस्क्रीम अगदी रिच आणि एकदम परफेक्ट मार्केट स्टाईल बनते। आता मित्रांनो आपल्या पुढचे सर्व मेजरमेंट हे टेबलस्पूनने करायचे, त्यासाठी एक याप्रमाणे टेबलस्पूनचा चमच मी घेतलेला आहे। जर तुमच्याकडे असं टेबलस्पूनचा चमच नसेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने घरातला पोहे खाण्याचा चमच घेऊ शकता। आता मित्रांनो आपल्या सर्वप्रथम दुधामध्ये दुसरा साहित्य ऍड करायचं आहे, ती म्हणजे साखर। मी इथे 2 टेबलस्पून इतकी साखर ऍड केलेली आहे। आता मित्रांनो मी दुधामध्ये तिसरा साहित्य ऍड करत आहे, 2 टेबलस्पून इतकी मिल्क पावडर। मिल्क पावडर मित्रांनो तुम्ही इथे कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता। मी इथे नेस्ले या ब्रँडची 2 टेबलस्पून इतकी मिल्क पावडर यामध्ये वापरलेली आहे। तसे मित्रांनो आता दुधामध्ये आपला तिसरा जिन्नस ऍड करायचा आहे, 2 टेबलस्पून इतका कॉर्नफ्लॉवर। मित्रांनो कॉर्नफ्लॉवर ऐवजी आपल्याला इथे मैदा वापरायचा नाहीये, आईस्क्रीम बनवताना आपल्याला कॉर्नफ्लॉवरचाच वापर करायचा आहे। बस मित्रांनो एवढेच साहित्य आपल्याला आईस्क्रीम बेस तयार करण्यासाठी वापरायचं आहे। हार्डली आपण सर्वप्रथम दूध ऍड केले आहे, दुधामध्ये नंतर साखर, मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर ऍड करून छानपैकी आता हे आपण मिक्स आउट करून घेत आहोत। दुधामध्ये मित्रांनो आपल्याला कॉर्नफ्लॉवर व्यवस्थितपणे इथे मिक्स करून घ्यायचा आहे, अदरवाईज जर आपण हा मिश्रण कुक होण्यासाठी ठेवला तर त्यामध्ये गुठल्या तयार होऊ शकतात। हे बघा 1 मिनिटाकरिता व्यवस्थितपणे मी इथे मिश्रण छानपैकी इथे मिक्स आउट करून घेतलेला आहे। आता मित्रांनो आईस्क्रीमचा पॅन मी छानपैकी मीडियम फ्लेमवरती उकळण्यासाठी ठेवलेला आहे। आईस्क्रीमचा बेस मित्रांनो आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच इथे कुक करायचा आहे, हाय फ्लेम ठेवू नका, अदरवाईज आपण कॉर्नफ्लॉवर जे दुधामध्ये मिक्स आउट केलेला आहे ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होईल आणि नंतर आपल्या दुधामध्ये कॉर्नफ्लॉवरच्या गुठल्या तयार होऊ शकतात। दॅट्स वाय आपल्याला सर्वप्रथम छानपैकी या पद्धतीने मिश्रण उकळून घ्यायचं आहे। हे बघा 3 मिनिटांनंतर आपलं छानपैकी मिश्रण इथे उकळू लागलेलं आहे। आता मित्रांनो आपल्याला हे मिश्रण कंटिन्युअसली छानपैकी मीडियम फ्लेमवरती चालवत छानपैकी आता 10 मिनिटांकरिता कुक करून घ्यायचं आहे। मिश्रण मित्रांनो जसं कुक होत जाणार आहे आपलं हे मिश्रण छानपैकी घट्ट होत जाणार आहे। तसे मित्रांनो हे मिश्रण आपल्याला चालवताना एकदम कंटिन्युअसली चालवायचं आहे, अदरवाईज मित्रांनो आपण हे मिश्रण चालवायचं थांबवलं तर यामध्ये लगेच गुठल्या तयार व्हायला लागतात, कारण की आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर ऍड केलेला आहे। हे बघा मित्रांनो आईस्क्रीम बेस मला उकळण्यासाठी ठेवून परफेक्टली इथे 10 मिनिटं झालेली आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही बेसची कन्सिस्टन्सी पाहू शकता। हे बघा इतपत आपल्याला मीडियम थिक बेसची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता हे मिश्रण आपलं परफेक्टली आईस्क्रीम सेट करण्यासाठी रेडी झालेलं आहे। तसे हे बघा स्पॅच्युलावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि मिश्रणाच्या बरोबर सेंटरला याप्रमाणे लाईन मारायची आहे। हे बघा यू कॅन सी दॅट दोन्ही लाईन एकमेकांना जॉईन होत नाहीये, याचाच अर्थ आहे की हे मिश्रण आपलं परफेक्टली इथे कुक झालेलं आहे। आता मित्रांनो मी आपले गॅस फ्लेम बंद करून देत आहे। आता हे मिश्रण मित्र आपल्या याप्रमाणे कंटिन्युअसली आता स्टर करत छानपैकी इथे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो आपण आईस्क्रीम बनवून सेकंड स्टेप फॉलो करत आहोत। त्यासाठी मी एक बाउल घेतला आहे, बाउलमध्ये आपल्याला प्रीमियम ट्रोपोलाइट या ब्रँडची व्हिपक्रीम इथे 1 कप इतकी ॲड करायची आहे। मी मित्रांनो इथे ट्रोपोलाइट या ब्रँडची व्हिपक्रीम घेतली आहे, तुम्ही इथे कोणत्याही ब्रँडची व्हिपक्रीम घेऊ शकता। तसे व्हिपक्रीम घेताना आपल्याला या पद्धतीने लिक्विड व्हिपक्रीमचा वापर करायचा आहे। आता आपल्याला ही व्हिपक्रीम छानपैकी इलेक्ट्रिक बीटरने आता फेटून घ्यायची आहे। आईस्क्रीम बनवण्यासाठी मित्रांनो आपल्याला केकसाठी जसे आपण क्रीम बनवतो एकदम घट्ट असं तसे क्रीमची गरज नाहीये, जस्ट सॉफ्ट पीक येईपर्यंत क्रीम आपल्याला फक्त इथे बीट करून घ्यायची आहे। तसेच मित्रांनो व्हिपक्रीम फेटण्याकरिता तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तरी काहीच हरकत नाहीये, जस्ट तुम्ही आपण केकचं बॅटर मिक्स करतो ते विस्कर असेल ते घेऊ शकता, तसं काट्याच्या चम्मचने देखील ही क्रीम फेटू शकता। सो हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण 4 मिनिटांनंतर पाहू शकता व्हिपक्रीम बघा आपली छानपैकी इथे फेटून झालेली आहे। हे बघा क्रीम आपली फेटली याचं साइन आहे, हे रेशो क्रीमवरती आलेले आहे। तसे हे बघा सॉफ्ट पीकवाली क्रीम मी इथे फेटून घेतलेली आहे, यापेक्षा जास्त क्रीमला फेटण्याची काही आवश्यकता नाहीये। आता मित्रांनो या फेटलेल्या क्रीम मध्ये आपण तयार केलेला बेस आपल्याला डायरेक्टली पूर्णपणे ऍड करून द्यायचा आहे। हे बघा बेस थंड झाल्यानंतर पूर्णपणे इथे छानपैकी असं घट्टसर झालेलं आहे, जास्त घट्ट देखील आपल्या बेसला इथे करायचं नाहीये। तसं मित्रांनो व्हिपक्रीम मध्ये आपण तयार केलेला आईस्क्रीम बेस ऍड करताना आपला आईस्क्रीमचा बेस हा पूर्णपणे एकदम थंड पाहिजे, तो थोडाही गरम आपल्या इथे ऍड करायचा नाहीये।
जस्ट मित्रांनो तुम्ही ह्या छोट्या छोट्या काही टिप फॉलो केल्याने तुमची आईस्क्रीम एकदम परफेक्ट मार्केट स्टाईल तयार होईल, यात काही शंकाच नाहीये। जस्ट मित्रांनो आईस्क्रीम बेस आता आपल्याला व्हिपक्रीम बरोबर मिक्स आउट करून द्यायचा आहे, म्हणजे आपला प्लेन इथं व्हॅनिला आईस्क्रीमचा बेस इथे तयार होऊन जाईल। नक्की मित्रांनो तुम्ही ही आईस्क्रीम तयार करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। खूपच डिलिशियस ही आईस्क्रीम तयार होते। नक्की मित्रांनो तुम्ही एकदा तरी तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि करायला तर खूपच सोपे आहे। जस्ट आपला आईस्क्रीम बेस तयार करायचा आहे आणि नंतर आपल्याला फक्त 1 कप इतकी व्हिपक्रीम आपल्याला छानपैकी फेटून घ्यायची आहे। तसे व्हिपक्रीम आपल्याला केकचं मटेरियल जिथे भेटतं तिथे एकदम इझिलीपणे अवेलेबल होऊन जाईल। तसे हे बघा व्हिपक्रीम मी छानपैकी इथे आईस्क्रीम बेस बरोबर फेटून घेतलेली आहे। आता मित्रांनो आपण पाहू शकता हे बघा प्लेन आपलं व्हॅनिला आईस्क्रीमचा बेस इथे रेडी झालेला आहे। या बेसमध्ये मित्रांनो तुम्हाला हवा तो फ्लेवर ऍड करून तुम्ही इथे कोणत्याही प्रकारची आईस्क्रीम बनवू शकता। बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी, पायनॅपल, हवा तो फ्लेवर तुम्ही इथे ऍड करू शकता। आता मित्रांनो मी इथे प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम सेट करणार आहे। त्यासाठी एक डब्बा घेतलेला आहे, प्लास्टिकचा डब्बा आहे, स्टील किंवा काचेचा कोणताही डब्बा चालेल। यामध्ये अर्धा बेस मी इथे पोर करून दिलेला आहे। आता या अर्धा बेस मी ठेवलेला आहे, त्याचं तुम्हाला चॉकलेट आईस्क्रीम तयार करून दाखवणार आहे। आता मित्रांनो हा डब्बा आपल्याला छानपैकी लीडने या पद्धतीने कव्हर करून द्यायचा आहे। आता हा व्हॅनिला आईस्क्रीमचा डब्बा आपल्याला 7 ते 7 तासांकरिता फ्रीजरमध्ये सेट होण्याकरिता ठेवून द्यायचा आहे। आता मित्रांनो आपण सेकंड चॉकलेट आईस्क्रीम बनवतो, त्यासाठी मी इथे प्लेन व्हॅनिला बेस घेतलेला आहे। या बेसमध्ये आपल्याला थिक चॉकलेट सिरप ऍड करायचा आहे, साधारणतः 3 टेबलस्पून इतकं। चॉकलेट सिरप ऐवजी मित्रांनो आपण केकवर जो गणाचा वापर करतो तो तुम्ही इथे 3 टेबलस्पून इतकं ऍड करू शकता। तसे मित्रांनो मी इथे चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी बेसमध्ये इथे चॉकलेट सिरप ऍड करत आहे। तुम्ही इथे तुम्हाला हवं तो फ्लेवरची आईस्क्रीम बनवण्यासाठी बेसमध्ये तुम्हाला इसेन्स आणि कलर ऍड करू शकता। सो हे बघा मी छानपैकी बेसमध्ये 3 टेबलस्पून इतकं चॉकलेट सिरप इथे ऍड केलेला आहे। आता आपला चॉकलेट सिरप आणि आपला व्हॅनिलाचा बेस आपल्याला छानपैकी इथे मिक्स आउट करून घ्यायचं इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने। जस्ट तुम्ही स्पॅच्युलाने देखील मिक्स करू शकता। तसे मित्रांनो तुम्ही इथे आईस्क्रीम बेसचा कलर पाहू शकता, कसलं भारी दिसत आहे। तसं मित्रांनो पाहिलं ना अगदी मार्केट स्टाईल दोन्ही प्रकारचे आईस्क्रीम बनवणं अगदी किती सोपं आहे। घरच्या घरी देखील तुम्ही बनवू शकता आणि अगदी ते पण प्रोफेशनल वेमध्ये। जशी मित्रांनो आपल्या बाहेर मार्केटमध्ये आईस्क्रीम भेटते अगदी सेम टू सेम आईस्क्रीम आपली एकदम कमीत कमी खर्चामध्ये घरच्या घरी तयार होते। सो हे बघा मी इथे चॉकलेट आईस्क्रीमचा बेस देखील इथे तयार करून घेतलेला आहे। हे बघा स्पॅच्युलाच्या सहाय्याने पुन्हा एकदा बेस मी इथे मिक्स आउट करून दिलेला आहे। आईस्क्रीम बेसची कन्सिस्टन्सी पाहू शकता, इतपत आपल्याला घट्ट ठेवायचे आहे। आता मी इथे एक प्लास्टिकचा डब्बा घेतला, या डब्यामध्ये आपला आईस्क्रीमचा बेस मी इथे पोर करून दिलेला आहे। आता मित्रांनो चॉकलेट आईस्क्रीमच्या डब्याला देखील आपल्या लीडने सील करून द्यायचा आहे। आता हा डब्बा आपल्याला 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्याकरता ठेवून द्यायचा आहे। सो फायनली मित्र 8 तासानंतर मी फ्रीजरमधून छानपैकी इथे व्हॅनिला आईस्क्रीमचा डब्बा काढून घेतलेला आहे। वाव मस्तच आहे बघा, किती चांगल्या प्रकारे आपली व्हॅनिला आईस्क्रीम फ्रीजरमध्ये सेट झालेली आहे। खूपच छान आपला आईस्क्रीमला लुक देखील आलेला आहे। आता मी एक स्कूपर घेतलाय, स्कूपरने आता आईस्क्रीम मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे। तसे हे बघा मित्रांनो आपण पाहू शकता खूपच क्रीमी अशी आपली आईस्क्रीम इथे तयार झालेली आहे। हे बघा आईस्क्रीमचं लुक तर पहा अगदी मार्केट स्टाईल आलेला आहे। अगदी परफेक्ट अशी आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे। आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे, बाउलमध्ये आता तुम्हाला आईस्क्रीम मी सर्व करून दाखवत आहे। तसे मित्रांनो तुम्हाला एक टिप देत आहे, जर तुमच्या आईस्क्रीममध्ये कधीही आईस क्रिस्टल तयार होत असेल तेव्हा काय करायचं आहे, आपण जस्ट इथे प्लास्टिकचा डब्बा डायरेक्टली ढाकण्याने कव्हर केला तर ढाकण लावण्याच्या पूर्वी तुम्हाला ॲल्युमिनियम फॉईल पेपर ढाकणावरती लावायचा आहे। अदरवाईज जस्ट तुम्ही प्लास्टिकची एक पन्नी देखील त्यावरती लावू शकता, जेणेकरून तुमच्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल तयार होणार नाहीत। त्याचप्रमाणे मी आईस्क्रीमला गार्निश करण्यासाठी इथे आईस्क्रीमवरती एक तुळशीचं पत्र ठेवलेलं आहे। खूपच डिलिशियस आपली आईस्क्रीम दिसत आहे। आता मित्रांनो आपली आईस्क्रीम टेस्ट करण्याची बारी आहे। वाव हे बघा की अगदी क्रीमी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। वाव मस्त, टेस्टला तितकीच जबरदस्त। नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। तसे हे बघा 8 तासानंतर मी चॉकलेट आईस्क्रीमचा डब्बा देखील काढून घेतलेला आहे। हे बघा मित्रांनो चॉकलेट आईस्क्रीम देखील आपली चांगल्या प्रकारे इथे सेट झालेली आहे। आता जस्ट आईस्क्रीम स्कूपर घेतलाय, स्कूपरने आता आईस्क्रीम मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे। आता मित्रांनो एक सर्विंग बाउल घेतलाय, बाउलमध्ये आईस्क्रीम सर्व करून देत आहे। वाव हे बघा मित्रांनो आपण पाहू शकता आईस्क्रीमचा लुक बघा, अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल आलेला आहे। अगदी विकतची आईस्क्रीम भेटते अगदी सेम टू सेम आपली आईस्क्रीम इथे तयार झालेली आहे। तसंच कलर पाहू शकता आईस्क्रीमचा अगदी नॅचरली ब्राउनिश आलेला आहे। यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा कलर ऍड केलेला नाहीये। खूपच सुंदर आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। आता जस्ट मी इथे चॉकलेट आईस्क्रीमला गार्निश करण्यासाठी चॉकलेट सिरप घेतलेला, तो यावरती डिझर्व करून देत आहे। तसे मित्रांनो आपण व्हॅनिला आईस्क्रीम जी तयार केली आहे त्यावरती तुम्ही चॉकलेट सिरप ऍड करून तुम्ही खाऊ शकता। अगदी रिच एकदम प्रीमियम क्वालिटीची आपली ही आईस्क्रीम लागते, नक्की ट्राय करून बघा।
तसे मित्रांनो चॉकलेट आईस्क्रीमवरती मी इथे एक तुळशीचं पत्र देखील राईट केलेलं आहे। हे बघा चॉकलेट आईस्क्रीम आपली मार्केट साईड रेडी झालेली आहे। सो मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा, तसे आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा विसरू नका। तसे हे बघा चॉकलेट आईस्क्रीम देखील तुम्हाला टेस्ट करून दाखवत आहे। वाव मस्त अगदी परफेक्ट आईस्क्रीम तयार झाले, नक्की ट्राय करून बघा। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व अशी प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार।